आज रमा एकादशी म्हणजेच आजपासून दिवाळी सुरू झाली. पहिला दिवस असतो वसुबारसचा. सकाळी छान असा आकाशकंदील लावून घेतला. दिवाळी म्हटली ना तर मला पहिलं आकर्षण हे आकाशकंदीलचंच असतं. 15-20 दिवसापासून छान अशी साय जमा करून घेतली होती. म्हटलं आता दिवाळी आली तर घरातलंच तूप वापरावं. घरी केलेलं तूप हे खरंच खूप छान असतं असं मला तरी वाटतं. म्हणून छान असं गरम पाणी टाकून घेतलं सायमध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलं. शक्यतो ना मी तूप हे घरीच बनवत असते. फार क्वचित एखाद्या वेळेस खूप इमर्जन्सी असेल तरच मी बाहेरचं तूप वापरत असते. आणि बीटरच्या साहाय्याने जर लोणी काढायचं म्हटलं ना तर खरंच वेळ पण वाचतो आणि लोणीसुद्धा खूप छान निघतं. तुम्हीसुद्धा एकदा ट्रायल करून बघा. आणि आज मला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी असं सरप्राईज भेटलं अहोंकडनं. खरंच खूप छान होतं हे सरप्राईज. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. संध्याकाळच्या वेळेस वातावरण इतकं छान झालं होतं आणि त्यात हे माझी झाडाची आलेली फुलं बघून तर खरंच खूप आनंद होत होता. आणि ह्या माणसाचं म्हणणं होतं की 50 रुपयामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा मोठा टब तुम्ही घेऊन जाऊ शकता. संध्याकाळची वेळ होती. गाईला छान पोळी खाऊ घातली आणि त्यानंतर देवाऱ्यातल्या गाईची छान अशी पूजा करून घेतली होती. कारण की आज वसुबारस होतं. नैवेद्यासाठी काढून ठेवलेलीच पोळी मी गाईला खाऊ घातली आणि संध्याकाळी असं आकाशकंदील लाईटिंग बघून ना खरंच खूप छान वाटत होतं. चला माझ्याकडनं तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. लवकरच भेटू. तोपर्यंत बाय.